नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिस फायर जिवंत असून ती मुंबईला आहे. हा पत्ता मात्र आता इथे राहायला मिळालेला असतो. तर डिपिकल डंकीने आता नाना जीजीला ही बातमी सांगितलेली असते की मिस फायरला बिबट्याने खाल्लंय म्हणून. आता नाना जीजीला मात्र हा धक्का सहन न झाल्याने दोघेही जोरजोरात रडू लागतात. तेव्हा आता रुजिता, निखिल सगळेजण नाना जीजीची समजूत काढत असतात. त्याच वेळेस सगळ्या गावकऱ्यांनाही खूपच रडू येत असतं, कारण जे काही घडलेलं असतं ते खूप वाईट असतं ना. त्याच वेळेस आता लगेच जीजीच्या लक्षात येतं, राया राया कुठे? राया त्याच्या मिस फायरशिवाय राहू शकत नाही, तो कुठे? त्यावर डिपिकल डंकी म्हणू लागतात, रायाभाऊला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला. रायाभाऊ घरी चल, नाही सापडते मिस फायर तुझी, पण तू ऐकायला तयारच नाही आहे नानाजीजी. तो वेड्यासारखा सगळ्या जंगलात मिस फायरला शोधतोय, तिला आवाज देतोय. आम्ही त्याला खूप समजावलं, पण रायाभाऊ ऐकायला तयारच नाही आहे. तो आम्हाला म्हणाला की तुम्ही घरी जा, नानाजीजीला सांगा, पण माझ्या मिस फायरला घेऊन आल्याशिवाय हा राया जंगलातनं बाहेर येणार नाही आहे. त्यामुळे तो वेड्यासारखं शोधतोय हो मंजिरीताईला. तेव्हा लगेच आता जीजी मला ते अगदी बरोबर करतोय रायाचं काहीही चुकत नाही आहे, कारण मला माहिती आहे मंजिरीला काहीही झालेलं नाही आहे. माझं मन सांगतंय राया बरोबर बोलतोय, तो मंजिरीला घेऊनच येणार, असे आता म्हणत नाना जीजी रडू लागतात. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब आता जीजीजवळ येतात आणि जीजीला म्हणू लागतात, हे बघा जीजी, सावरा स्वतःला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आमची सगळी टीम आम्ही कामाला लावतो आणि तुमच्या मंजिरीला नक्कीच शोधून काढूया. तेव्हा जीजी मला लागतं, टेन्शन कसं घेऊ नका, अहो माझी मुलगी हरवली आणि माझी दोन्ही बी पोरं जंगलात आहे हो. काय करायचं आम्ही? या वयात किती धक्के सहन करायचे सांगा ना, कसं टेन्शन येणार नाही? असे म्हणत आता नानाजीजी रडत असतात. तर इकडे आता राया शोधून शोधून थकलेला असतो. शेवटी राया मात्र आता गावात आलेला असतो. तेव्हा तो आता एका ओट्यावरती बसतो आणि लागतो, मिस बाहेर, अगं कुठे गेलीस ग तू? अगं किती शोधलंय तुझ्या या रायाने तुला, तरी बी जंगलात कुठेच सापडत नाहीये. कुठे गेली असेल माझी मिस बाहेर? अशी कशी सापडत नाहीये? असे आता असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात. त्याच वेळेस नानाजीजी, गावकरी सगळेजण धावत येतात. तेव्हा लगेच आता राया मला लागतो, नानाजीजी मिस बाहेर नाही सापडते हो, मी खूप शोधलं तिला, कुठे गेली असेल ती? पण नानाजीजी काळजी करू नका, हा राया पुन्हा जंगलात जाणार आणि त्याच्या मिस बाहेरला शोधूनच आणणार, ती सापडणार नानाजीजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असे म्हणत राया पुन्हा जंगलाकडे निघालेले असतानाच नानाजीजी त्याला थांबवतात आणि लागतात, हे बघ राया, तुझी अवस्था बरी नाही आहे रे, तुला आरामाची गरज आहे. हे बघ, असा वेड्यासारखा वागू नको. हे बघ, मंजिरी येईल, ती कुठेही जाणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच राम लागतो, नाही नाही नानाजीजी, आपण तिला असं एकटीला नाही सोडू शकत. इकडे आपण सगळे आहोत, पण तिकडे ती एकटी आहे, आपल्याला काही करून तिच्या मदतीला जावंच लागेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी लगेच येतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया, अरे आत्ताच तू जंगलातनं आलाय, आता पुन्हा जंगलात जाणार आहे का? तुझी अवस्था बघ राया, तुला आरामाची गरज आहे आणि माझ्या मंजिरीवरती पूर्ण विश्वास आहे. ती अशी आपल्याला सोडून नाही जाऊ शकत, ती नक्की परत येईल. तेव्हा राम लागतो, जीजी अगं पण आपण तिला एकटीला नाही सोडू शकत. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया ऐक, हे बघ, भावनांच्या भरात उगाच काही निर्णय घेऊ नको. हे बघ, तुला जंगलात जाण्याची गरज नाही, आत्ता जरा जंगलातलं संकट टळलंय, पण तरी आम्ही जंगलात तुला एकट्याला फिरू देणार नाही. हे बघ, बिबट्या मादी जरी पकडली गेली असली ना, तरी जंगलात दुसरी खूप काही संकटे येऊ शकतात. त्यामुळे हे बघ, आमची टीम त्यांच्या कामाला लागली, ते सगळं जंगल छान मारणारे आणि मंजिरीला शोधून काढणारे. त्यामुळे राया, तुला जायची काही गरज नाही, तू आराम कर. तेव्हा राया मला लागतो, पण इन्स्पेक्टर साहेब, माझी मिस फायर. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया, सांगितलं ना, काळजी करू नको, नक्कीच मिस फायर येईल तुझी सुखरूप, आम्ही शोधतोय तिला. तेव्हा रायम लागतो, जीजी नाना, अहो पण मिस फायरला कोणी पाठवलं होतं? अहो काय गरज होती? मी सांगितलं होतं ना, माझ्या माघारी जंगलात कोणी येऊ नका, मग कशाला आली होती ती तिकडे? त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात, अरे राया, मंजिरीचं तरी काय चुकलं सांग बघू? तिला कोणीतरी निरोप दिला की गावात बातमी पसरली, रायाला बिबट्याने ओढत चालवलंय जंगलात, मग आता ती तुला वाचवायला आली, तिचं तरी काय चुकलं सांग? तेव्हा रायम लागतो, काय अशी अफवा कोणी पसरवली होती? आणि मुळात म्हणजे असं काही घडलंच नव्हतं ना, मग ही खोटी अफवा कोणी आणली? त्यावर नाना म्हणू लागतात, कोण होतं ते मला माहिती नाही, पण गावात सगळीकडे ही बातमी पसरली गेली होती. त्यावर लगेच रायम लागतो, डिपिकल डंकी, लवकरात लवकर त्या माणसाचा शोध घ्या, नक्की कोण हरामखोरी हे आपल्याला कळायलाच पाहिजे. मिस फायरच्या जीवावरती कोण उठलंय त्याला मी सोडणार नाही, जा पटकन कामाला लागा. असे म्हणत डिपिकल डंकी आता तिकडनं शोधाशोध करायला निघालेले असतात. तर इकडे
निक्की आता मस्त आरामात बसलेली असते. तिच्या पाठोपाठ तिचे 2 गुंडही उभे असतात. त्याच वेळेस गावातील एक माणूस येतो आणि लागतो, निक्की मॅडम मला वाचवा हो, तो राया वेड्यासारखा शोधतोय. त्याला कळलंय की कोणीतरी खोटी अफवा पसरवली गावात. अहो मॅडम मी काय करू, मी जर पकडलो गेलो तर तो राया मला सोडणार नाही मॅडम. तेव्हा लगेच निक्की त्याला असं पाय मारून बाजूला लोटते आणि लागते, हे सांगायला तू माझ्याकडे आलाय, माझ्याकडे येण्याची हिंमत कशी झाली तुझी. तेव्हा लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, मॅडम माझी चूक झाली, पण मी सगळ्या गावकऱ्यांना धमकावून ठेवलंय, कोणी बी तुमचं नाव घेणार नाही. पण एकच प्रॉब्लेम आहे, रायाने जर मला पकडलं तर आणि सगळं सत्य कबूल केलं तर मग काय करायचं. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, मी निक्की या, मी कोणाला घाबरत नाही, चल निघ इकडनं, जे होईल ते बघून घेऊ, चल निघ, पुढचं काय करायचं ते मी बघेल. तसंही ती मंजिरी संपलीच आहे ना आता. काय झालं, मी सांगितलं त्या मंजिरीला की जा जंगलात, ती गेली आणि मग तिला त्या बिबट्याने संपवलं. काय राहिलंय आता, कशाला तो राया आरडाओरडा करतोय, चल निघ तू इकडनं, असे म्हणत आता निक्की मात्र खूपच खुश झाली असते. राया शेवटी आता आपल्यामधला काटा दूर झालाय. आता राया आपल्या दोघांचं लग्न होणार आणि आपल्या सुखाचा संसार असणार, कारण आता तुझी मिस फायर तुझ्यापासून दूर गेली, असे म्हणत निक्कीला मात्र खूपच आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तर आता इकडे गावात रायाला मात्र खूप टेन्शन आलं असतं. त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं डिफिकल्ट डंकी येतात आणि मग तो रायभाऊ चल पटकन, हे बघ तो हरामखोर सापडलायच, हाच हे तो मेन गावातला किडा आपल्या, ज्याने सगळीकडे ही अफवा पसरवली होती. आता मात्र राया लगेच एक मोठं लाकूड हातात घेतो आणि मला लागते, पकडा रे त्याला, लवकरात लवकर खरं बोला, कुणाच्या सांगण्यावरनं ही खोटी अफवा पसरत होता, लवकर खरं खरं सांग, नाहीतर हा राया आज तुझा जीव घेणार, कारण या रायाकडे जास्त टाईम नाही आहे, बोल पटकन. त्याच वेळेस आता तो माणूस बोलू लागतो, नाही राया मी असं काहीही केलं नाही आणि मला का कोणी असं करायला सांगेल, नाही असं काही नाही, खोटंही तुला समजलेलं ते. तेव्हा राया मात्र जोरजोरात त्याच्या पोटात आता ते लाकूड मारू लागतो. तू असा बोलणार नाही, पाडा रे याला, इथे ओट्यावरती खाली पाडा आणि एक दगड आणा, पकडा याला, असे म्हणत आता डिफिकल्ट त्याला पकडतो. राया मात्र घट्ट त्याचा गळा असा त्या ओट्यावरती दाबतो आणि मला लागतो, ढांक्या आण मोठा दगड, याचं ना तोंड ठेचूनच टाकूच, नाही बोलत ना हा, नको बोलू, असे म्हणत आता डिफिकल्ट डंकी पटकन मोठा दगड घेऊन येतात. राया मात्र आता त्याच्या तोंडावरती तो दगड मारणार. तेच तो व्यक्ती ओरडू लागतो, सांगतो सगळं काही सांगतो, मला नको मारू राया भाऊ, मला सोड. त्यावर राया लागतो, बोल मग कोणी केलं हे सगळं. त्यावर तो माणूस म्हणू लागतो, हे सगळं निक्कीने करायला सांगितलं होतं, निक्कीनेच खोटी अफवा पसरायला लावली होती. आता मात्र राया लागतो, निक्कीला मी सोडणार नाही, शेवटी या निक्कीने तिची लायकी दाखवली, माझ्या मिस फायरच्या जीवाशी खेळते, नाही मी या निक्कीला सोडणार नाही, असे म्हणत आता वेड्यासारखा राया निक्कीला शोधत असतो. तर इकडे निक्की मस्त आरामात बसलेली असते. तेव्हा शशिकला धावतच येते आणि लागते, निक्की पळ अगं, कुठेतरी लप पळ. त्यावर निक्की येऊन लागते, अगं वेळ लागलाय का, काय चालू आहे, लप पळ गप्पा बाईस. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं तीच वेळ येणार आहे तुझ्यावर, तो राया वेड्यासारखा तुला शोधतोय, त्याला कळलंय की या मंजिरीला मारण्यामागे तुझाच प्लॅन आहे, अगं तो खूप पिसळ आहे अगं लप ना बाई. तेव्हा निक्की म्हणू लागते, येऊ दे त्याला, यायचं तर जे करायचं ते करू दे, बघून घेईल मी. तेवढ्यात आता राया तिकडे आलेला असतो. आता मात्र शशिकला खूप घाबरते, कारण हा राया एकदा का भडकला तो काहीही करू शकतो, याची तिला भीती वाटते लागते. तेव्हा राया मात्र आता घरात येतात जोरात ज्या खुर्च्या वगैरे जे काही साहित्य असतं ते तडातड फोड करू लागतो. आता रायाने इथे सगळ्या वस्तू तोडफोड केलेल्या असतात. निक्की मात्र रायाकडे बघत असते. तेव्हा राया म्हणू लागते, निक्के शेवटी तू तुझी लायकी दाखवलीस ना, अगं एक बाई आहे याचा फायदा घेतलायस तू, बघ माझ्या मिस फायरच्या जीवाशी खेळी, अगं किती नीच आणि नालायक बाई आहे तू, अगं तुझं असं करायची हिंमतच कशी झाली, अगं बाई, एक बाई असून बाईच्या जीवावर उठायला लाज नाही वाटली तुला, पण आता मी तुला सोडणार नाही मी तुला, असे म्हणत राया आता जोरजोरात त्या खुर्च्या टेबल वगैरे सगळं काही तोडफोड करू लागतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे राया ऐकून घे रे बाबा. त्याच वेळेस राया आता टेबलवरती जो पाण्याचा मग असतो ना तो उचलतो आणि मला लागते, शशिकला थोबाड बंद ठेवा, आता जर मध्ये एक शब्द जरी बोलली ना, हा जग तुझ्या डोक्यात घालेल आणि तुला मारून टाकेल, गप्पा बसायचं, एक शब्द बी बोलायचा नाही. शशिकला मात्र खूपच घाबरलेली असते. आता ती शांतपणे रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस निक्की मला लागते, राया काय करणार आहे तू, मला मारणार आहे तू, मार,
चल मीच केलं, मीच मंजिरीला खोटी अपवाद सांगितली की रायाला जंगलात पकडलंय बिबट्याने, म्हणून ती गेली जंगलात आणि शेवटी ती झाली भक्षक बिबट्याची. मग आता काय करणार आहे आपण? आता हा आरडाओरडा काहीही करून उपयोग होणार नाहीये राया, कारण तुझी मंजिरी मेली हे नीट लक्षात ठेव. त्यामुळे राया, आता आपलं प्रेम स्वीकार आणि माझ्याशी लग्न कर आणि आपला संसार उभा कर. तेव्हा राया लागते, निके एक बाई आहे म्हणून तू सुटली या, पण या बाईपणाचा फायदा घेऊ नको. तुझा असा गळा आवळून मारेन ना. माझ्या मिस फायरबद्दल एक शब्द बी मी वाईट साईट ऐकून घेऊ शकत नाही. तिला काय बी झाले नाही, ती एकदम सुरक्षित असेल. तेव्हा निक्की असू लागते लागते, राया वेळ लागले तुला. तुझी मिस फायर आता या जगात नाही आहे राया, आता हे स्वीकार आणि माझ्या प्रेमाची कबुली देऊनही आता तू का ऐकत नाहीये? राया ऐक ना माझं, माझ्याशी लग्न कर रे, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तेव्हा राया लागते, जर याची मिस फायर या जगात नसेल ना तर हा राया बी जिवंत राहणार नाही आणि तुझ्याबरोबर लग्न करण्यापेक्षा ना हा राया स्वतः जीव देईन, 100 तुकडे करीन त्याच्या शरीराचे, जेणेकरून त्याच्या शरीरात जवळ जाण्याची सुद्धा तुझी हिंमत होणार नाही. निके स्वतःला संपवेल हा राया, पण तुझा कधी बी होणार नाही. या जन्मात ते शक्य नाही आहे. आणि हा राया इथे जिवंत आहे ना, म्हणजे त्याची मिस फायर बी जिवंत आहे हे नीट लक्षात ठेव. तेव्हा निक्की मला लागते, चल फुट, सांगितलं ना तुझी मिस फायर मेली, खाल्लंय तिला वाघाने. अरे कळत नाही का तुला? बिबट्याने संपवलंय तिला. तेव्हा रायम लागतो, नाही शेवटचं सांगतोय, असं काय बी बोलायचं नाही. माझी मंजिरी जिवंत आहे आणि ती पुन्हा येणार म्हणजे येणार. हा राया तिला घेऊन येणार. असे म्हणत आता तिथल्या खुर्च्या वगैरे तोडफोड करून राया तिकडनं निघालेला असतो. शशिकला मात्र खूपच घाबरलेली असते. तर त्यानंतर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही सुन्नाट असतं. सगळं पोलीस स्टेशन असं सुमसाम शांत असतं, कोणीच नसतं. तेव्हा जय घोरपडे म्हणू लागतो, आज काय झालंय? आज शांततेचा दिवस आहे का? एवढी शांतता काय आहे? कोणीच इकडे का दिसत नाही? नेमकं काय झालंय? अरे सानप, अरे बाबा कुठे अडकलायस तू? अरे ये ना रे बाबा, काहीतरी बातमी दे मला. नेमकं काय चाललंय मला कळायला मार्ग नाही, कोणीतरी या. तेवढ्यात आता शशिकला अवतरलेली असते. त्याच वेळेस जय घोरपडे म्हणू लागतो, अरे बापरे शशिकला, अगं किती टायमिंगला आलीस तू? अगं काय झालंय? सगळं काही सुन्नाटा, एवढी शांतता काय आज सांगशील का? तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, जय एक बॅड न्यूज आहे, सांगू का? तेव्हा जय म्हणू लागतो, बॅड न्यूज? काय, कसली बॅड न्यूज? तेव्हा शशिकला म्हणू लागते, त्या निक्कीला आणि रायाला वेळ लागले रे. अरे स्वतः दोघेही अंगावरती पेट्रोल ओतून आग लावून घेत आहेत, जीव देत आहेत रे दोघे. तेव्हा जे असं लागतं, अगं ही बॅड न्यूज आहे का? अगं तो राया मरतोय ना, फक्त एकावरती एक फ्री, दोघे मरतायत, जाऊ दे मरू दे, काय प्रॉब्लेम आहे? अगं ही बॅड न्यूज नाही, गुड न्यूज म्हणावं लागेल. असे म्हणत जय हसू लागतो. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, अरे त्याबरोबर ती निक्की पण मरेल ना? तो राया मरणार तर मरणार, पण निक्की नाही जाणार का? ही काय गुड न्यूज आहे का? तेव्हा लगेच आता जय लागतो, पण अशी वेड्यासारखी का वागतायत दोघं? नेमकं काय झालंय? एवढी का भांडतायत दोघं? तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, म्हणजे तुला काहीच माहिती नाही? तेव्हा जय म्हणू लागतो, नाही, असं काय झालंय? त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, अरे त्या मंजिरीला तुझ्या बिबट्याने संपवलंय, त्या मंजिरीचा खात्मा केलाय तुझ्या बिबट्याने, तुला कळलं नाही का? ती मंजिरी मेली. आता मात्र जयला धक्का बसतो, काय मंजिरी गेली? हे कसं शक्य आहे? नाही नाही नाही, हे नाही होऊ शकत. असं कसं झालं? अगं माझा बिबट्या मंजिरीला कसा खाऊ शकतो? त्याने रायाला खायला पाहिजे होतं, राया संपायला पाहिजे होता. राया जिवंत राहिला आणि माझी मंजिरी गेली. आता मी काय करू? हे कसं झालंय? तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, हे सगळं ना तुझ्या बिबट्यामुळे झालंय आणि त्या निक्कीमुळे झालंय. निक्कीने मंजिरीला फसवून जंगलात पाठवलं आणि मग ती मंजिरी बिबट्याची शिकार झाली आणि आता राया त्या निक्कीला सोडणार नाही. त्यावर लगेच आता जय लागतो, म्हणजे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला, बिबट्या गेला आणि मंजिरी गेली. तेव्हा शशिकला मला लागते, हो जय तुझा प्लॅन फ्लॉप झाला आहे, पण जाऊ दे मरू दे, एकदाची ती मंजिरी तरी संपली ना. त्यावर जय मला लागतो, नाही नाही, मंजिरी संपली आणि आता हा राया स्वतःवरती रॉकेल ओतून पेटून घेतोय. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही, काय करू मी? असे म्हणत आता जयला मात्र खूपच राग आलेला असतो. तर इकडे आता गावात इन्स्पेक्टर साहेबांनी रायाला भेटायला बोलवलेलं असतं. तेव्हा राया येतो आणि मला लागतो, बोला ना साहेब. अहो एवढं अर्जंट कशासाठी बोलावलं आहे? काही सापडलं आहे का तुम्हाला? मिस फायरबद्दल काही कळलं का सांगा ना. त्यावर इन्स्पेक्टर साहेब मला लागतात, राया अरे सगळं जंगल छान मारून झालं पण मंजिरीच्या वस्तू सापडल्या, पण तिचा काही तपास लागला नाही रे, ती कुठे गेली काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा राया लागतो, नाही नाही,
माझी मिसफायर कुठेतरी असेल, तिला आपल्याला शोधावं लागेल हो. हवं तर मी शोधू का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही राया, अरे तू असा वेडेपणा नको करू. आमची टीम त्यांच्या कामाला चालू आहे, ते नक्की शोधाशोध करतायत. पण राया, मला तुला एक सांगायचं होतं. काल तुझी बिबट्याची मादी पकडली ना, अरे ती गेली. तेव्हा राया म्हणतो, काय गेली म्हणजे? त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, कारण ती मादी ना खूप दिवसांपासून आजारी होती आणि म्हणूनच ती लोकांवरती हल्ले करत होती. तिचे ना दातही खराब झालते आणि ती अगदी अशी पिसाळ्यासारखी करत होती, म्हणून ती लोकांना खात नव्हती, फक्त त्यांच्यावरती हल्ले करत होती. त्यावर राय लागतो, हो म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुमच्या लक्षात आलं आहे का? हा जर बिबट्या आजारी असेल तर तो मिसफायरला भक्ष्य करणार नाही, त्याने फक्त मिसफायरवरती हल्ला केला असेल. मिसफायर जंगलात कुठेतरी नक्की सापडेल हो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात, कदाचित राया तू म्हणतोय ते खरं असेल, पण असंही असू शकतं की 4 तासाआधी मंजिरीची शिकार केली असेल आणि मग तो बिबट्या गेला असेल. तेव्हा राय लागतो, नाही नाही, असं नाही होऊ शकत. पण आपल्याकडे असा काही पुरावा सापडेल का? ते बिबट्याकडे सांगा ना, म्हणजे त्याचं पोस्टमार्टेम करून काही सापडेल का आपल्याला? त्यावर इन्स्पेक्टर साहेब लागतात, हे बघ राया, असं आपल्याकडे नक्कीच काहीतरी सापडू शकतं, कारण बिबट्याच्या नखात, त्याच्या पोटात काय भक्ष्य गेलं हे आपण शोधू काढू शकतो. त्यासाठी मी माझ्या एका तस्करी मित्राला फोनही केला आहे आणि त्याने मला सांगितलं की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा तपास लावायचा असेल, बिबट्याच्या पोटात नेमकं कुणाचा भक्ष्य केलेलं आहे हे शोधून काढायचं असेल, तर आपल्याला मंजिरीची DNA टेस्ट करावं लागेल. तेव्हा राया लागतो, म्हणजे काय असतं ते? काय लागेल त्यासाठी? त्यावर इन्स्पेक्टर साहेब लागतात, राया, त्यासाठी मंजिरीचा केस किंवा मग तिचं रक्त लागेल, असं काहीतरी आपल्याला आणावं लागेल. तरच DNA सॅम्पल भेटला तरच ही टेस्ट होऊ शकते. राया, तुला असं काही आणायला जमेल का? तेव्हा राय लागतो, अहो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? अहो माझ्या मिसफायरला काही झाले नाही. तुम्ही आत्ताच म्हणालात की नाही तो बिबट्या आजारी होता म्हणून, तो मिसफायरला नाही भक्ष्य करू शकत, असं नाही होऊ शकत. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात, राया पण आपण एकदा टेस्ट करून बघूया की, आपल्याला कळेलच लवकर बिबट्याच्या पोटात जो काही भक्ष्य आहे तो नेमकं कुणाचा आहे काय, मग आपण मंजिरीचा तपास घेऊ शकतो की नाही, बोल बरं. तेवढ्यात लगेच जीजी येते आणि लागतं, इन्स्पेक्टर साहेब मी द्यायला तयार आहे तुम्हाला मंजिरीचे DNA सॅम्पल. आता राया लगेच जीजीकडे बघतो आणि लागतो, जीजी अगं काय बोलते तू? आपल्या मंजिरीला काही झाले नाही, ती अगदी सुखरूप असेल. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो राया मला माहिती आणि म्हणूनच यांची शंका काढण्यासाठी मी मंजिरीची DNA टेस्ट करायला तयार आहे. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मग तुम्ही लवकरात लवकर ते सॅम्पल घेऊन या, मी लवकरात लवकर ते सॅम्पल तिकडे पाठवतो. असे म्हणत आता जीजी तिकडनं निघालेले असतात. रायाला मात्र खूप टेन्शन येतं. राया आता विठुरायाच्या मंदिरात येतो. आता हात जोडून राया विठुरायासमोर उभी राहतो आणि म्हणू लागतो, विठुराया अरे काय चालू हे बघतोस ना, माझ्या मिसफायरला काय बी होऊ देऊ नको, तिला अगदी सुखात ठेव. मला माहिती आहे माझी मिसफायर जिवंत आहे, ती या रायाला सोडून नाही जाऊ शकत आणि तू बी तिला काय बी करू शकत नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे विठुराया माझ्या मिसफायरला जिथे असेल तिथे सुखरूप ठेव रे बाबा. असे म्हणत आता रायाने मात्र विठुरायाला दुधाने पाण्याने आंघोळ घालायला सुरुवात केलेली असते. आता राय भजन म्हणत असतो आणि देवाची पूजाही करत असतो. त्याच वेळेस आता पाठीमागनं डिपिकल डंकी धावत येतात, रायभाऊ अरे लवकरात लवकर चल, पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय तुला. अरे तिकडे ना ते DNA टेस्टचे रिपोर्ट आले. आता मात्र राय पटकन विठुरायासमोर हात जोडतो आणि लागतो, विठुराया आता समजा काही तुझ्या हातात आहे रे बाबा, माझ्या मिसफायरला काय बी होऊ देऊ नको. असे म्हणत आता देवाकडे प्रार्थना करत राय तिकडनं निघालेला असतो. तर इकडे गावात आता शशिकला आणि निक्की मस्त गप्पा मारत असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, शेवटी काय झालं? तो राया मानायला तयारच नाही आहे की त्याची मंजिरी हे गाव सोडून हे जग सोडून गेली म्हणून. सारखं म्हणतोय माझी मिसफायर जिवंत आहे, माझी मिसफायर जिवंत आहे, आणि ती म्हातारी ती बी बोलते. माझा राया जे बोलतो ते अगदी खरं आहे. राया म्हणतोय ना मिसफायर येणारच, मला ना काय करावं काही कळतच नाही. तेव्हा निक्की मला ते म्हणू दे, जे म्हणायचे ते म्हणू दे, पण शेवटी मंजिरी मेलीच आहे ना. मग तेव्हा लगेच शशिकला लागते, हो पण अजून टेस्ट कुठे झाली ती? एकदा का ते DNA टेस्टचे रिपोर्ट आले की मग कळेल ना सत्य काय असत्य काय. तेव्हा लगेच आता निक्कीचा फोन वाजू लागतो. त्यावर निक्की म्हणू लागते, बघ अगदी सत्य बोलली तू, आला फोन. असे म्हणत निक्की फोन उचलते. तर आता निक्कीलाही बातमी लागलेली असते की रिपोर्ट आलेत म्हणून. सगळेजण धावत आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. त्याच वेळेस राया लागतो, नानाजीजी काय झालं इन्स्पेक्टर साहेब बोला ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात, राया हे बघ रिपोर्ट आलेत, मी आता तुला दाखवतो. असे म्हणत आता त्या पॉकेटमधनं इन्स्पेक्टर साहेबांनी ते रिपोर्ट काढलेले असतात. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब मात्र रायाकडे बघू लागतात.
तेव्हा रायम लागतो, बोला इन्स्पेक्टर साहेब, काय सांगते ती रिपोर्ट? बोला लवकर, माझ्या मिसफायरला काय बी झालं नाही ना? नाही खाल्लं ना तिला त्या बिबट्याने? नाही भक्ष केलं ना? बोला ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही राया, अरे बिबट्याच्या पोटात जे भक्ष होतं ना ते आणि मंजिरीचे DNA सॅम्पल एकदम मॅच झालेत. म्हणजे मंजिरीवरती बिबट्याने हल्ला केला आणि तिचा भक्ष केलंय बिबट्याने. राया, मंजिरीला संपवलंय त्या बिबट्याने. तेव्हा रायाला मात्र मोठा धक्का बसतो. जिजी तर या धक्क्याने खालीच पडतात. आता सगळेजण जिजीकडे बघू लागतात, तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा निक्की आणि शशिकला मात्र खूपच खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, नाही नाही, हे असं नाही होऊ शकत, माझी मिसफायर जिवंत असेल, तिला काहीही झालेलं नसेल, असे म्हणत तडक राया पोलीस स्टेशनमधनं निघालेला असतो. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे धावतच निखिल रायाकडे येतो आणि म्हणू लागतो, राया भाऊ, आपली मंजिरीताई जिवंत असणार आहे, तिला काहीही झालेलं नाही. हे बघ, मी बिबट्याचे रिपोर्ट वाचलेत. अरे त्याचे नखही खराब झालेले होते आणि त्याचे दातही खराब झाले होते. त्याला हल्ला करता येत होता, पण त्याला असं कुणाचाही भक्ष करता येत नव्हता. त्याला काही चावता येत नव्हतं रे, म्हणून तो असा पिसाळ्यासारखा करत होता. हे बघ रायभाऊ, आपल्या मंजिरी ताईवरती हल्ला झाला असेल, पण तिला बिबट्याने संपवलं नसणार आहे, ती कुठेतरी असेलच. तेव्हा रायम लागतो, हो ना मग निक्या, अरे हे रिपोर्ट कसे मॅच झाले? नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, आपल्याला हा शोधून काढावा लागेल. असे म्हणत आता ज्या ठिकाणी रिपोर्ट आलेले असतात त्या ठिकाणी राया पोचलेला असतो. रायाने मात्र आपली